आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। लोहिया नगर इथं पोलिसांनी 2 दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या। या चोरट्यांकडून 7 दुचाकी वाहनं ताब्यात घेण्यात आली आहे। शहरातील विविध भागात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांचे सत्र सुरू आहे। दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांकडून कडक तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकीतील पथकाने 2 दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या। गणेश मानसिंग उर्फ मस्सप्पा पवार, वय वर्ष 29, धंदा पेंटिंग, राहणार 570 आंबेडकर नगर मार्केट यार्ड। शुभम रमेश लोंडे, वय वर्ष 28, राहणार सर्वे नंबर 133, धंदा मजुरी, माऊली शिरवळकर, घर शेजारी, दांडेकर पूल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या दोन्ही आरोपींचे 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 आणि 16 जून रोजी सकाळी 7 वाजता अजंता वाईन शॉप समोर 7 लव चौकाजवळून कुमार शंकर जाधव, वय वर्ष 44, धंदा व्यवसाय, राहणार धनकवडी यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करताना लोहिया नगर पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार संदीप तळेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ही दुचाकी चोरणारे 2 जण 7 लव चौकाजवळ काशेवाडी इथं थांबले। त्यानुसार पोलिसांनी 7 लव चौक इथं सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेतले। अधिक तपास केला असता त्यांच्यावर शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले। त्याप्रमाणे त्यांच्याकडे इतर गुन्हे केले आहेत का याबाबत तपास केला असता त्यांच्याकडून खडक पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, विश्रांतवाडी पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, समर्थ पोलीस ठाणे आणि अहमदनगर MIDC पोलीस ठाणे या हद्दीतून एकूण 7 दुचाकी वाहनं चोरी केल्याचे निष्पन्न झाले। वरील सर्व पोलीस ठाण्याकडील चोरीस गेलेली एकूण 4 लाख रुपये किमतीची 7 वाहनं आरोपींकडून हस्तगत करून 6 गुन्हे उघडकीस आणलेत। ही कामगिरी लोहिया नगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार संदीप तळेकर, मोहन येलपले, निकेश सोया, मोहन केंद्रे, संतोष साबळे, संदीप मोरे, लालू करे, दत्तात्रय बोराडे यांच्या पथकानं केली।